खाजे बोलले की तळणीचे खाजे येतात, फ्राय केलेले खाजे येतात. आपण फ्राय न करता खाजे बेक करून घेणार आहोत. 1 नंबर खाजे होतात, लेअरवाले खाजे. आणि कोणीच बोलणार नाहीये हे कुकरमध्ये बेक केलेले खाजे आहेत. 1 नंबर होतात, ओव्हन टाईपच बेक होतात कुकरमध्येही. हा कुकर आहे, हा मी जास्त केक बनवण्यासाठी यूज करत असते. आणि त्यामध्ये ही एक रिंग ठेवायची आहे. जी कोणती प्लेट ठेवणार आहोत ती प्लेट नंतर काढून घेणार आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवते त्याच्यामध्ये. आणि हा एक तवा ठेवते. तवा गरम करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला ज्यावेळी प्रीहीट करतो ना, बेक करतो ना, त्यावेळी वरूनही भाप लागायला पाहिजे आणि खालूनही भाप लागायला पाहिजे. म्हणून हे वरती एक प्लेट ठेवायची. ही प्लेट म्हणजे प्लेट नाही आहे, हा तवा आहे, सरळ आहे. खालून कुठूनही वाफ नाही जायला पाहिजे असा तवा ठेवायचा आहे. आतमध्ये जर असा खोलगट असेल ना तवा तरी चालेल, फक्त आपण बेक करायला जे वस्तू ठेवू ना ते खाली लागायला नाही पाहिजे. हा जो तवा असेल ना खोलगट असेल तर खाली आपण बेक करायला ठेवू त्यावेळी खाली लागायला नाही पाहिजे, याची काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट काय, यामध्ये ही उंचीची एवढी घेतलेली आहे. तुम्ही पातळ उंचीचा जरी असेल ना तो ह्याच्यामध्ये, नाही तर मीठ खाली टाकून आणि खाली डिश वगैरे ठेवून जर केलात ना तरी चालेल. पण मी याप्रमाणे करून घेते. हा खोलगट नाही तवा घेतला आहे, प्लेटसारखा घेतलेला आहे. ह्याच्यावर हे ठेवून घ्यायचं आहे तवा, आणि ह्याच्यावर रिंग वगैरे काढून घेतलेली आहे सिटी बिटी, आणि वरती हा ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण गरम करून घ्यायचं आहे. मग आपल्याला ओव्हनसारखा सेम कोणतीही गोष्ट बेक करता येईल ना. वरून गरम होते, खालून गरम होते आणि मध्येच बेक होतं. मग त्याप्रमाणे ओव्हन टाईप बेक होऊन जाईल. गरम करून घेणार आहोत, प्रीहीट करून घेणार आहोत. कुकरमध्ये बेक करतानाही ओव्हन टाईपच बेक होते, फक्त टेक्निक एक वेगळी यूज करायला लागते. बेकिंग केलेले लेअरवाले खाजे बनवण्यासाठी 1 कप मैदा घेतलाय, थोडा जास्त घेतलाय मी, आणि 1 पिंच सॉल्ट. बेकिंग सोडा 1/4 टीस्पून थोडा जास्त मिक्स करून घेतलाय, कारण की यामध्ये मी थोडा मैदा जास्त घेतलेला असल्यामुळे. मैद्यामध्ये मिक्स करण्यासाठी वनस्पती घी मी 1.5 चमचा मिक्स करून घेतलाय. तुम्ही शुद्ध घी मिक्स करून घेऊ शकता. घी ऐवजी तुम्ही तेल जरी यामध्ये 1.5 चमचा मिक्स केला तरी चालेल. घी मिक्स केल्याने सॉफ्टपणा येतो आणि तेल मिक्स केल्याने खस्तापणा येतो पिठामध्ये, आणि तेल मिक्स केल्याने खाजेही खस्ते होतील. डो मळण्यासाठी पाण्याचा न वापर करता मी पूर्णपणे दुधामध्ये मळून घेतलेलं आहे पीठ. दूध मिक्स केल्याने खाज्याला टेस्टही छान येते आणि टेक्स्चरही छान येतो. आणि दुधामधले खाजे तर 1 नंबर होतात. एकदा ट्राय नक्की करून बघा, 1 नंबर झाले होते खाजे. पीठ मळताना, डो मळताना सक्त पीठ मळून घ्यायचं आहे, सॉफ्ट मळून नाही घ्यायचं आहे. पिठामध्ये जास्तही दुधाचा वापर करून पीठ मळून नाही घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ नाही मळून घ्यायचं, थोडा हार्डलीच मळून घ्यायचं आहे पीठ. जिथपर्यंत आपण आता साखरेचा सिरप बनवतोय तिथपर्यंत रेस्ट करत ठेवायचं आहे पीठ. खाज्यांच्या लेअरला बॅटर लावण्यासाठी 2 चमचे वनस्पती घी आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून, बॅटर जर जास्त जाडसर वाटत असेल ना तर अनफ्लेवरवाला थोडा तेल मिक्स केलात ना तर बॅटर अजून थोडा पातळ होईल. वनस्पती घी वापरण्याऐवजी अनफ्लेवरवाला जरी तेल वापरला तरी चालेल. आणि बॅटर इथपर्यंत पातळ करून घ्यायचं आहे, जास्तही पातळ नाही करून घ्यायचं आणि जास्तही जाडसर नाही बॅटर करून घ्यायचं आहे. साखरेचा सिरप बनवण्यासाठी 1 कप साखर, 1 कप थोडी साखर घेतलेली आहे. 1/2 कप पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त घेतलेली आहे, कारण की शिजवताना साखर थोडा पाणी रिमूव्ह होईल म्हणून. साखरेचा सिरप 1 तारी बनवून घ्यायचं आहे. 1 तारीही बनवून घ्यायचं नाही सिरप आणि 1 तारीही बनवायला पाहिजे इथपर्यंत साखर शिजवून घ्यायची आहे, जास्तही पाक बनवून घ्यायचा नाहीये, कारण की साखरेचा सिरप थंड झाल्यानंतर अजून जाडसर होते. आता खाजे फक्त बनवून बेक करून घ्यायचं आहे. कुकर प्रीहीट करत ठेवायचं आहे, गरम करत ठेवायचं आहे गॅसवर. खाज्यांना गोल राऊंड मारण्यासाठी या स्टिक घेतल्यात मी. खाज्यांना जो पीठ मळून ठेवलेलं होतं त्याचे इव्हनली डोचे पेढे बनवून घ्यायचे. खाजे जेवढे तुम्हाला छोटे मोठे पाहिजे असेल त्याप्रमाणे खाज्यांचे पेढे तयार करून घ्या. मी मोठे बनवलेले होते खाजे, तुम्ही तेवढे मोठे नका बनवू, थोडे छोटे बनवून घ्या खाजे. आणि आता ही दिवाळी येते आणि दिवाळीमध्ये बेक केलेले खाजे करून बघा, 1 नंबर होतात. आणि तळणीचे खाजेही 1 नंबर होतात. त्याचप्रमाणे हे बेक केलेले खाजेही 1 नंबर होतात लेअरवाले. ज्याप्रमाणे आपण चपाती तयार करून घेतो, पोळी तयार करून घेतो, त्याचप्रमाणे ही चपाती लाटून घ्यायची आहे. पण ती चपाती आपण जाडसर थोडी तयार करून घेतो. ही जेवढी पातळ तयार करता येईल ना तेवढी पातळ तयार करून घ्यायची आहे. खाज्याचा पीठ मळताना एकदम पातळही नाही आणि एकदमही हार्ड नाही. हार्ड मळायचं आहे पण एकदमही हार्ड नाही आणि एकदमही पातळ नाही, याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आणि जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे. ट्रान्सपरंट हात दिसायला पाहिजे इथपर्यंत पातळ लाटून घ्यायचे.
खाज्याची सीट जरी नॉर्मल फाटली ना, क्रॅक नॉर्मल झाली ना तरी चालेल, पण जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटून घ्यायची। आपण जो वनस्पती घी आणि कॉर्नफ्लॉवरचा बॅटर तयार करून घेतलेला होता तो लावून घ्यायचा, इव्हनली स्प्रेड करून घ्यायचंय। हाताने फिंगरने बॅटर पसरवून घेतलं ना ते इव्हनली स्प्रेड होते, त्यामुळे मी हातानेच पसरवून घेतलेलं आहे। जी मी स्टिक घेतली होती ना ती मध्ये ठेवून गॅप न पडता रोलिंग करून घ्यायचंय। याच पद्धतीमध्ये बकलावाही बनवतात। बकलावाही असाच बनवला जातो आणि बकलावाही खाज्यासारखाच असतोय, फक्त तो कुरकुरीत असतोय आणि हा पण कुरकुरीतच होणार आहे। एक नंबर बकलावा आणि रोस्ट केलेला खाजा सेम टू सेम लागतात चवीला। खाज्याची सीट राऊंड शेपमध्ये राऊंड करून घ्यायची आणि लाटची एंड राहील ती थोडी ठेवून घ्यायची आणि मग एकत्र करून घ्यायचे। याप्रमाणे लेअरवाले खाजे सर्व तयार करून घ्यायचे। बेक केलेले खाजे बनवायला जास्त वेळही लागत नाही, पटकन होतात। फक्त सीट बनवायला ते काही वेळ लागतो, नाहीतर पटकन होतात खाजे। स्टिक उचलून जी खाज्याची बाइंडिंग करतो ना ती पटकन बंद करून घ्यायची, म्हणजे जवळ करून घ्यायचं। रिबिनी सारखे असे लेअर पडायला पाहिजे। आणि हा चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका। आणि 1 कपाचे खाजे 9 ते 10 होतात। मी मोठे खाजे बनवून घेतले आणि तुम्ही जर छोटे खाजे बनवून घेतलेत ना तर भरपूर होतील खाजे। मी बटर पेपर खाली लावून घेतलेला आहे, खाली चिपकायला नको म्हणून। वरून छान बेक होण्यासाठी आणि टेक्स्चरही छान येण्यासाठी वरून थोडा मिल्क लावून घेते। कुकर जो गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्लेट ठेवून घ्यायची आणि कुकरच्या बुडाला मीठ वगैरे काही ठेवून नाही घेतलेलं आहे, रिंग ठेवून डायरेक्टली बेक करून घेणार आहे। खाजे कुकरला चिपकणार नाही आणि लागणार नाही याप्रमाणे प्लेट ठेवून घ्यायची आहे खाज्यांची प्लेट। पहिल्यांदा आपण कुकर गरम करून घेतलेला होता, आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच बेक करून घ्यायचे खाजे। कुकरलाही मी सिटी लावून घेतलेली आहे, कारण की वरून वाफ न जाण्यासाठी। साईडून जेवढी वाफ जाईल तेवढीच। आणि कोणीच बोलणार नाही हे कुकरमध्ये बेक केलेले खाजे आहेत, एवढे छान होतात कुकरमध्ये बेक केलेले खाजे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून जर तुम्ही खाजे बेक करून घेतले तर परफेक्टली होणार नाहीये। खाजे बेक करताना एकदम स्लोच ठेवून घ्या, म्हणजे परफेक्टली होतील खाजे। कुकरमध्ये जर बेक करत असाल खाजे तर 30 मिनिटे कम्प्लिटली लागतात खाजे बेक होण्यासाठी। साईडून जो खाजा जो करपल्यासारखं वाटते ना तो मी प्लेट नीट न ठेवल्यामुळे ते करपल्यासारखं झालेलं आहे, कारण की ते कुकरला चिपकलेली होती म्हणून प्लेट ठेवताना परफेक्टली कुकरमध्ये ठेवून घ्या। एक साईडूनही छान बेक करून झाले आहेत, उलटी साईड करून ही बेक नॉर्मल करून घेते 5 मिनिटे। आणि हे कोणीच बोलणार नाही, हे कुकरमध्ये बेक केलेले खाजे आहेत। 1 नंबर लेअर ते एकदम सुटसुटीत झालेले आहेत, एवढी छान झालेले आहेत नाही खाजे ते 1 नंबर। पूर्ण खाज्यांच्या आतपर्यंत लेअर सुटलेले आहेत। खाजे थंड करून घ्यायचे आहेत, गरम असल्यामुळे हातात नाही घेता येत। खाज्यांचे वरून मी सिरप पसरवून घेते, तुम्ही खाज्या हे सिरपमध्येही डिप करून घेऊ शकता। खाजे जर सिरपमध्ये जर डिप करून घेतले तर जास्त उशीर सिरपमध्ये डिप करून घ्यायचं नाहीये, नॉर्मली डिप करायचं आणि लगेच काढून घ्यायचं आहे साखरेच्या सिरपमधनं। काजू बदाम पिस्ताच्या क्रशमध्ये गार्निशिंग करून घ्यायचे। खाज्याला जर वेलची पावडरची जर टेस्ट पाहिजे असेल तर वेलची पावडर ही स्प्रेड नॉर्मली करून घेऊ शकता। साखरेचा पाक शिजवताना, सिरप शिजवताना वेलची पावडर नॉर्मली मिक्स करून आणि केसर जरी मिक्स करून घेतलीत ना तरी टेस्ट छान येईल खाज्यांना। या दिवाळीला रोस्टेड खाजे, लेअरवाले खाजे बनवायला विसरू नका आणि 1 नंबर होतात खाजे। आणि दिसायला तर 1 नंबर टेम्पटिंग दिसतात खाजे। पाहू शकता 1 नंबर लेअर सुटलेले आहेत खाज्यांना, बोलायलाच नको एवढे छान झालेले आहेत ना खाजे तर 1 नंबर। एकदा ट्राय तर नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि भरभरून कमेंट्स करायलाही विसरू नका।